पुंडलिकवरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले आपण ऐसे अर्जुना. ज्ञानेश्वर महाराज आलिंगनाचा परिणाम काय होतो ते सांगतात. भक्ती आणि ब्रह्मज्ञान हे दोन्ही अर्जुनाला देण्याच्या निमित्तानं भगवंतानी अर्जुनाला आलिंगन दिलं. कारण ह्या दोन्ही गोष्टी अशा आहेत, भक्ती अशी आहे की ती अशी कुठेतरी बाहेर प्रयत्न करून सापडत नाही. ब्रह्मज्ञान सुद्धा स्वप्रयत्नानं प्राप्त होत नाही, ते सद्गुरूंनी दिलंच पाहिजे असंच बंधनशास्त्राने घातलंय. तसं भगवंताबद्दलचं प्रेम सुद्धा बाहेर असं बाजारात मिळत नाही, ते स्वतःच्या प्रयत्नानं निर्माण करता येत नाही, ते परमात्म्याकडून कृपेनं प्राप्तच करून घेतलं पाहिजे. प्रेम देवाचे हे देणे, देहभाव जाई येणे, न धरावी मने शुद्धी देश काळाची, असंच तुकाराम महाराजांनी त्या संबंधामध्ये देणं म्हणून त्या प्रेमाचा विचार केलाय. आपण त्याचा विचार काल थोडा केला. हे जे प्रेम आहे, हे प्रेम ही भक्ती किंवा हे ब्रह्मज्ञान अनिर्वचनीय आणि अगम्य अशा स्वरूपाचं आहे. भक्तिप्रेमाला अगम्य म्हणण्याचं कारण तिथं प्रमाणांची प्रवृत्ती होत नाही आणि त्या भक्तिप्रेमाचं निश्चित असं लक्षण आपल्याला सिद्ध करता येत नाही. त्यामुळे लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी असं वस्तूच्या सिद्धीचं जे कारण सांगितलं गेलं शास्त्रकारांकडून, ते भक्तिप्रेमाच्या बाबतीत लागू पडत नाही असा विचार काल आपण केला. भक्तीचा विचार करायचा झाला तर कोणत्या प्रमाणानं भक्ती सिद्ध झाली? नामदेवरायांनी बालपणी देवाला नैवेद्य दाखवला आणि देवाने तो खाल्ला. कोणत्या प्रमाणानं नामदेवरायांची भक्ती, कोणत्या प्रमाणाकडे पाहून नामदेवरायांनी भक्ती केली? काही नाही. शबरीची भक्ती कोणत्या प्रमाणाकडे पाहून झाली? काही नाही. यज्ञपत्न्यांची भक्ती कोणत्या प्रमाणांनी आपण सिद्ध करू शकणार आहोत? कोणतंही प्रमाण तिथं प्रवृत्त होत नाही. बघायला गेलं तर या गवळ्यांकडे बघा, यज्ञपत्न्यांकडे बघा, गोपिकांकडे पहा, शबरीसारख्या अशा एखाद्या भिल्लिणीकडे पहा, नाही तर पक्ष्यांकडे पहा, गजेंद्रासारख्या पशुकडे पहा. हे कुठल्या शास्त्राचं चिंतन करून भगवत भक्तीकडे प्रवृत्त झाले हो? गजेंद्राने काय केलं? असं कोणतं शास्त्र अभ्यासलं? ब्रह्मसूत्र कितीदा सोडवलं? गजेंद्राने भागवताचं पारायण कितीदा केलं? काही नाही ना. पण त्याची भक्ती सफल झाली असंच आपल्याला म्हणावं लागेल की नाही? संपातीचा विचार आपण किती, एक नाही अनेक उदाहरणं सांगता येतील. पक्षाच्या बाबतीत पहा, पशुच्या बाबतीत पहा, माणसाच्या बाबतीत पहा, मनुष्य आकाराच्या बाबतीत पहा. नाथ महाराजांनी चिंतन करताना असं म्हटलंय, कोण भक्ती केली गोपाळी, काय ती ओवळी का सोवळी? काय त्यांना सवळ्यातलं तरी काय कळत होतं आणि ओवळ्यातलं तरी शास्त्र काय कळत होतं? त्या गोपाळांना काही कळत नव्हतं. घरून बांधून नेलेली भाकरी खाल्ल्यानंतर हात धुवावा लागतो एवढं सुद्धा त्यांना माहिती नव्हतं. भाकरी खाल्ली की अंगाला हात पुसायचा, खेळायला तयार गोपाळ. अरे ते सवळ्यात असतं, अंग सगळं खरकट होतं, काही बघायचं कारण नाही. पण भगवंतावरचं प्रेम होतं की नाही त्यांच्यावर? काय ती सोवळी का ओवळी, काय सोवळं कळत होतं का ओवळं कळत होतं गोपाळांना? काही नाही. पण तरी सुद्धा भगवान म्हणतात, त्याचे उच्चिष्ट कवळ मी गिळी, त्यांचं उच्चिष्ट मी खात असे, प्रेम संमेळी डुल्लत. नाथ महाराजांनी चिंतन केलं. तुकाराम महाराजांनी त्याच अर्थानं सांगितलं, पाहता गोवळी काय त्यांची उष्टावळी. देवाने उष्ट खावं, उष्टावळ खावी असा त्या गोपाळांचा अधिकार. एवढं काय कळत होतं? काय शास्त्र सोडवलं होतं? काय तत्वज्ञान येत होतं? का संस्कृत बोलता येत होतं? का अमकं होतं? का काय होतं? काय काही नाही. कर्माच्या दृष्टीने विचार केला तर असं काही फार शास्त्रीय कर्म त्यांनी केलं असं नाही. रोज सकाळी उठल्याबरोबर गोपाळ आधी रानात जायच्या आधी बरोबर नैवेद्य वैश्वदेव करून जात होते असं काही वर्णन आले काय? काही आलं नाही. परंतु परमात्मा त्यांच्याकडे जात होता, त्यांचं उच्चिष्ट खात होता. गवळियाची ताक पिरे
कोण पोरे चांगली, काय चांगलं होतं काय, पण केवढा त्यांचा छंद देवा, किती किती छंद, देवाला त्यांचं वेड लागावं. काय हेवा भक्तीची, तुकाराम महाराज सांगतात काय त्या भक्तीचं स्वरूप आहे. अरे देवाधिकांनी सुद्धा हेवा करावा इतकं गोपाळांनी इतकी अंतःकरणातून भक्ती केली, परमात्मा त्यांना प्राप्त झाली. म्हणून प्रमाणाचा विचार करत असताना भक्तीला अशा कोणत्या विशिष्ट प्रमाणांनी आपल्याला पाहता येत नाही. अगम्य म्हणा, पुष्कळ शास्त्रदृष्टीने जर विचार करायचा झाला तर काय असतं, आपण विचार करून पहा. प्रमाण प्रमेय विचारामध्ये काय आहे, प्रमात्याला प्रमेय प्राप्तीत एका विशिष्ट फलाची अपेक्षा असते. प्रमाता ज्या वेळेला एखाद्या प्रमाणाने प्रमेय जाणण्याचा विचार करतो तेव्हा त्याला ते प्रमेय जाणल्यानंतर काहीतरी आपल्याला विशेष लाभ व्हावा असं वाटतं की नाही. कर्म करणारा कोणीही एखादं कर्म करेल तर त्या कर्मातून आपल्याला काही प्राप्त व्हावं असं त्याला वाटेलच की नाही. कोणत्याही प्रमाताला प्रमाणानं केलेल्या व्यवहारामध्ये विशेष फलाचीच अपेक्षा असते. आता इथली त्रिपुटी जर आपण लक्षात घेतली, भक्त, परमात्मा आणि भजन, देव, भक्त आणि भजन या त्रिपुटीचा विचार केला तर त्या भक्ताला ते भजन हेच फल वाटतं, त्याला दुसऱ्या फलाची अपेक्षा नाही. प्रमाणानं प्राप्त होणारं प्रमेय याला फल मानायला तो तयार नाही, त्या प्रमाणालाच तो फल मानतो आहे. लक्षात घ्या, प्रमेयामध्ये विशिष्ट फलाची तो अपेक्षा करतो असं नाही, त्याला प्रमाण, ते भजन हेच फल वाटतं, भक्ती हेच फल वाटतं. नारद महर्षींनी 2 ठिकाणी त्याचा विचार केलाय. फलरूपत्वात असं एक सूत्र आलंय आणि स्वयंफलरूपते इति ब्रह्मकुमाराः असं दुसरं एक सूत्र आलंय. स्वयंफल, अरे भक्ती हेच फल आहे. कशाचं? भक्तीचं फल आहे. भक्ती कशाने प्राप्त होते? भक्तीनंच प्राप्त होते. भक्तीनं काय प्राप्त होतं? भक्तीच प्राप्त होते, दुसरं काही प्राप्त होत नाही. त्याचं तेच फल असतं. तेव्हा तिथं अनिर्वचनीयता येते, तेव्हा तिथे अगम्यता येते. भागवतावरची श्रीधरी टीका आहे. श्रीधराचार्यांनी भागवताच्या श्रवणाचं फल काय मानायचं या संबंधात चर्चा केली. ग्रंथाचं फल काय? भागवताचं श्रवण आम्ही करावं. गीता भागवत करीती श्रवण करा. भागवताचं श्रवण केलं, फल काय? कशा करता? आम्हाला मोक्ष मिळावा म्हणून भागवत ऐकायचं, चूक आहे. आम्हाला परमात्मा चरणाची प्राप्ती व्हावी म्हणून भागवत ऐकायचं, खोटी गोष्ट आहे. आम्हाला या त्रैलोक्यातलं काहीतरी समाधान मिळावं, काहीतरी सौभाग्य प्राप्त व्हावं म्हणून भागवत ऐकायचं, मिळत नाही, असं होत नाही. मग भागवत ऐकायचं कशा करता? संतांची कृपा व्हावी, नाही, याच्याकरताही भागवत नाही. मग भागवताचं श्रवण करायचं कशा करता? आम्हाला मोक्ष नको, आम्हाला ऐश्वर्य नको, आम्हाला आणखीन काही नको, आम्हाला दुसरं काही मोक्षातला काही प्रकार नको, काहीच नको ना. मग या श्रवणाचं फल काय? आत्मा वा अरे द्रष्टव्य हा श्रोतव्य हा. आत्मश्रवणाचं फल काय असावं? आम्ही आत्म्याचं श्रवण करून आम्हाला आत्मतत्वाचा बोध झाला, ठीक आहे, काहीतरी फल मिळालं. ज्ञानेश्वरी आपण चातुर्मासामध्ये प्रवचन ऐकली, त्याचं काही फल मिळालं, मान्य आहे. आम्हाला थोडा वेदांत कळाला, आम्हाला शास्त्रातली गती वाढली, आम्हाला त्याच्यामध्ये रस निर्माण झाला, त्याच्या चिंतनानं आम्ही पुढे मुक्त झालो, फल आहे ना. तसं भागवत ऐकलं आणि फल काय मिळालं? भागवताचं फल काय? फलश्रुती काय श्रवणाची ग्रंथाच्या? त्याचं उत्तर देताना श्रीधराचार्यांनी उत्तर दिलं, मोक्ष मिळवण्याकरता भागवत ऐकायचं नाही, भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती व्हावी म्हणून भागवत ऐकायचं नाही, आम्हाला भजन करायला मिळावं म्हणून भागवत ऐकायचं नाही, वेळ जावा म्हणून भागवत ऐकायचं नाही. मग भागवत कशा करता ऐकायचं? श्रीधराचार्यांनी फल सांगितलंय, भागवत एवढ्याच करता ऐकायचं की पुन्हा भागवत ऐकता यावं म्हणून, दुसरं काही कारण नाही. पुन्हा पुन्हा त्या भगवंताच्या लीलेचं चिंतन करता यावं याच्याकरता काय करा? भगवंताच्या लीलेचं चिंतन ऐका. जे करायला सांगितलं त्याच्यातून फल जर तेच मिळत असेल
तर तिथं कोणत्या प्रमाणाची प्रवृत्ती आपल्याला मानता येते सांगा? मानता येत नाही. म्हणून भक्तीला अगम्य म्हणा. प्रमाण प्रमेय व्यवहारामध्ये त्याला ते प्रमेय हे फल वाटतच जर नसेल तर प्रमाणांची प्रवृत्ती प्रमेयाकडे होईल का स्वतःकडे होईल? कोणतंही प्रमाण जे प्रवृत्त होईल वेदांत दृष्टीनं ते प्रमेयाकडे प्रवृत्त होईल का स्वतःकडेच प्रवृत्त होईल? प्रमेयाकडे होईल. माझी अंतःकरण समोर घट ठेवलेला असताना माझी अंतःकरण वृत्ती घटाला जाणेल का अंतःकरण वृत्तीला जाणेल? घटाला जाणेल. कारण घट हे प्रमेय आहे. तिथं विषय काय आहे? घट हा विषय आहे. प्रमाण काय? अंतःकरण वृत्ती हे प्रमाण आहे त्याच्याकरता. मग अंतःकरण वृत्ती नावाचं प्रमाण हे अंतःकरण वृत्तीकडे प्रवृत्त होईल का घटाकडे होईल? घटाकडे होईल. मग तशा पद्धतीने जर विचार करायचा झाला तर परमात्म्याकडे प्रवृत्ती वाढली पाहिजे. तसं न वाटता भक्ती हेच फल जर भक्त मानत असतील तर प्रमाणाची स्वतःकडे प्रवृत्ती झाली. मग सिद्ध काय झालं? म्हणून स्वयंफल रूपते इति ब्रह्मकुमाराः असं चिंतन नारद महर्षीने केलं. म्हणून फलरूपत्वात असा विचार नारद महर्षी मांडतात. शांडिल्य मुनींनी थोडा वेगळा विचार या संबंधामध्ये मांडला. शांडिल्य मुनींनी भक्तिशास्त्राचं चिंतन करत असताना या भक्तीला काहीतरी प्रमाण आहे, भक्ती ही प्रमेय रूप आहे असंही मानलंय. आपण काल त्याचा थोडा विचार करून आलो. भक्ती ही प्रमेया श्रुतीभ्यः सूत्र आलंय शांडिल्य भक्तिसूत्रामध्ये. आणि त्याच्या पुढं त्यांनी लगेच सूत्र सांगितलं पुराण इतिहासाभ्यामच इति. इतिहास, पुराण आणि श्रुती भक्तीला प्रमाण आहेत आणि भक्ती हे त्यांचं प्रमेय आहे. इतिहास, पुराण, श्रुती वगैरे सगळे हे भक्ती सांगण्याकरताच प्रवृत्त झाले. यस्य देवे परा भक्ती यथा देवे तथा गुरो वगैरे काल आपण बोललो. तस्य इते कथिता ह्यर्थः प्रकाशन्ते महात्मनः श्वेतश्वेतर उपनिषदांनी सांगितलं. भक्तीचा विचार श्रुतीनं केला. श्रुती ही प्रमेय झाली आणि वेद हे त्याला प्रकट करणारे प्रमाण झाले, मान्य आहे. पण शांडिल्य महर्षी असं म्हणतात की नारदांचं म्हणणं काही चुकीचं आहे असं नाही ना. आत्ता विचार करताना स्वयंफलरूपत्वात हे म्हणणं काय किंवा स्वयंफलरूपते इति ब्रह्मकुमाराः हे म्हणणं काय किंवा फलरूपत्वात म्हणणं काय? भक्ती ही स्वतःला प्रमाण आहे, स्वयंप्रमाणत्वात नारद महर्षी बोलतात. मग ही संगती कशी लावायची? त्याची संगती लावताना शांडिल्य मुनींनी भक्तीचा विचार करताना दोन पद्धतीनं विचार करायला सांगितला. श्रुतीनं, इतिहास, पुराणानं आम्हाला जी प्रमाणं म्हणून भक्तीच्या संबंधामध्ये सांगितलं ती प्रमाणं आपल्याला खोटी मानता येणार नाहीत, कारण ती श्रुतीने दिलेली आहेत. त्याच्यामुळे त्याच्या सत्यासत्यतेचे निकष आपल्याकडे नाहीत. वेदांनी सांगितलं म्हणल्यानंतर ते खरं आहे का खोटं आहे असा विचार करायचा आपल्याला कोणताही अधिकार नाही. वेदांनी सांगितलंय ना ते प्रमाण आहे, प्रश्न नाही त्याचा. पुराणांनी सांगितलं ना प्रमाण आहे. आमच्या इतिहासामध्ये संतांनी भक्ती केली, प्रमाण आहे की नाही त्याला? तुकाराम महाराजांनी केलेली भक्ती खरी का खोटी हे ठरवायचा आपल्याला अधिकार आहे काय? नाही. तुकाराम महाराजांनी भक्ती केली म्हणजे नक्की खरी असणार, प्रश्न नाही त्याचा. ज्ञानोबारायांनी भक्ती केली, खरीच केली. आपल्याला इतिहासाला, पुराणाला, श्रुतींना नाकारता येणार नाही. मग प्रमाण सापडत नाहीत किंवा प्रमाणांची प्रवृत्ती जर त्या प्रमेयाकडे, भक्ती नावाच्या प्रमेयाकडे झाली नसती तर श्रुतीनं आपल्याला प्रमाण दिलं असतं काय? ज्या अर्थी श्रुती प्रमाण देते त्या अर्थी प्रमाणाची प्रवृत्ती प्रमेयाकडे व्हायलाच पाहिजे. इतिहासाने प्रमाण दिलं म्हणजे नक्की काहीतरी घडलेलं असलं पाहिजे. पुराणाने प्रमाण दिलं म्हणजे नक्की तशा अर्थाचं काहीतरी उदाहरण आपल्याला पुराणांमध्ये सापडलंच पाहिजे. त्याच्याशिवाय पुराण बोलणार नाही. त्याशिवाय तुकाराम महाराजांनी पुराणाचं कौतुक केलं नसतं. पुराणामध्ये सुद्धा आहेच की पुराणीचा इतिहास. रस कशाचा रस सेविला? भक्तीचाच ना. पुराणीचा इतिहास गोड रस सेविला तुकाराम महाराज म्हणतात. त्या अर्थी पुराणाने भक्ती सांगितली हे तुकाराम महाराजही मान्य करतातच ना. आपल्याला नाकारायचा अधिकार नाही. मग एकीकडे नारद महर्षींचं म्हणणं वेगळं यायला लागलं आणि दुसरीकडे श्रुतीनं दिलेलं प्रमाण असल्यामुळे आपल्याला नाकारताही येत नसेल तर शांडिल्य महर्षींनी या दोन्हीचा फार सुंदर समन्वय आपल्याला साधून दिला. ते असं म्हणतात की दोन पद्धतीचा जर विचार समोर येत असेल प्रमाणांतराचा तर एक काम करा, भक्ती दोन पद्धतीची माना. भक्तीचे दोन प्रकार शांडिल्य महर्षीने आपल्याला सांगितले. एक वैधी भक्ती आहे
आणि दुसरी रागानुगा भक्ती आहे. वैधी भक्ती आणि रागानुगा भक्तीमध्ये वैधी भक्ती म्हणजे साधनरूप भक्ती आहे, रागानुगा भक्ती म्हणजे साध्यरूप भक्ती आहे, असं आता डोळ्यासमोर ठेवा. त्याच्या नावावरून साधारण आपल्याला या दोन्हीची व्यवस्था कशी लावता येईल याचं चिंतन करता येऊ शकेल. वैधी भक्ती म्हणजे काय आहे? ज्या भक्तीच्या संबंधानं विधी प्रवृत्ती आहे ती वैधी भक्ती आहे. भक्तीचा म्हणून काही विधी आपल्याला शास्त्रकारांनी सांगितला, तुम्ही असं करा, भक्ती करत असताना असं करा, यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरव, करायला सांगितलं की नाही काहीतरी. प्रकाशंते महात्माना अधिकारी असतील थोडे कदाचित, मनुष्याणाम सहस्रेषु असतील, पण आहेत, नाहीतच अगदी असं नाहीत. ते भक्त कदाचित दुर्लभ असतील. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ असतीलही, परंतु आहेत, नाहीतच असं नाही. काही विशेष क्रिया विशेष विधी करायला सांगितला, तशा क्रियापदांनी तसं तुम्ही केलं पाहिजे असा आग्रह धरला. गीता वाचा ना आपण. भगवंतांनी 9व्या अध्यायामध्ये शेवटी आणि 18व्या अध्यायामध्ये विचार करताना आपल्याला काय सांगितलं? मन्मना भव, मद्भक्तो भव, मद्याजी भव, आणि काय करा शेवटी? माम नमस्कुरु, मला नमस्कार करा. विधी झाला की नाही? करा म्हणून सांगितल्यानंतर विधी झाला की नाही? मला तुम्ही नमस्कार करा, तुम्ही भगवत भक्त व्हा, मन माझ्याकडे ठेवा, मला अर्पण करा. करा म्हणण्यामध्ये, नमस्कार करा म्हणण्यामध्ये, माझे भक्त व्हा म्हणण्यामध्ये काहीतरी व्हायला सांगितलं, काहीतरी करायला सांगितलं, एक विधी सांगितला ना या सगळ्यामध्ये. हे तुम्ही करा, असं करा, तसं करा. तुम्हाला जर अंतःकरणात भक्तिप्रेमाचा उदय करून घ्यायचा असेल, त्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर पंढरपूरला जा, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावारे. आम्हाला सुख मिळायचं असेल, विश्रांती मिळायची असेल तर त्याच्या गावाला नाचत गेलं पाहिजे. नाचणं हा विधी झाला की नाही? नाचणं हा एक विधी झाला, म्हणजे ते विधियुक्तच नाचता आलं पाहिजे. पालखी सोहळ्यामध्ये विधियुक्तच नाचत आलं पाहिजे. पावलं खेळणं म्हणजे विधियुक्त नाचणं आहे. गणपती समोर नाचल्यासारखं नाचता येत नाही दिंडी सोहळ्यामध्ये. गणपती समोर नाचण्यात आता गणपतीला नको वाटायला लागलंय. तर ती अवस्थाही फार चांगली असते असं नाही. आमच्या पालखी सोहळ्यामध्ये आपल्याकडे तसं करता येत नाही. विधियुक्त सगळे टाळकरी जी पावलं खेळतात तीच खेळायची का? सगळ्याचं एक चालू द्यायचं ना आपलं दुसरंच लावायचं? असं करता येत नाही. असं चालत नाही. सगळे पुढे गेले की आपण मागे यायचं, सगळे मागे आले की आपण, काही काही अशी असतात, नसतात असं नाही. जमतच नाही, खेळायलाच जमत नाही काही लोकांना. नाहीतर नाही, ठीक आहे, नाही तया विणभुकेला विठ्ठल, येईल तैसा बोलरा, हरकत नाही. पण अंतःकरणामध्ये भाव धरून विधियुक्त नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, विधी सांगितला. माम नमस्कुरु, विधी सांगितला. भक्ती साधनेचा एकदा विधी जेव्हा शास्त्रकार आपल्याला सांगतात तेव्हा 2 गोष्टी आपल्याला मानल्या पाहिजे. काय मानलं पाहिजे? एकदा शास्त्राने विधी सांगितला की त्याचं काहीतरी फल मानलं पाहिजे, आणि तो विधी न करण्याचा प्रत्यवाहही मानला पाहिजे. शास्त्र जेव्हा आपल्याला अमुक एक करा असं म्हणतं, अहरह स्नात्वाम संध्याम उपासित असं जेव्हा सांगितलं जातं, तेव्हा ते करण्याचं फल आणि ते न करण्याचा दोष, असं अन्वय व्यतिरेकाने आपल्याला विधीचा विचार करता आला पाहिजे. तसं भक्तीचा विचार करत असताना जर शास्त्रकारांनी आपल्याला भक्तीचा विधी सांगितला असेल, माम नमस्कुरु मद्भक्तो भव, हा जर विधी सांगितला असेल, तर भगवंताचं नामचिंतन करण्यातून प्राप्त होणारं फल आणि भगवंताचं नामचिंतन न करणाऱ्यांना लागणारा दोष, हे दोन्ही आपल्याला सांगता आले पाहिजेत. शास्त्रकारांनी, संत महात्म्यांनी ते दोन्ही सांगितलं. तुम्ही नामस्मरण करा, तुम्हाला फल काय प्राप्त होईल? पुण्याची गणना कोण करी? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? फल मिळालं त्याचं. काय फलाचा अजून विचार काय? पापाचे कळप पळती पुढे, फल मिळालं त्याचं. आम्ही जर नामस्मरण केलं तर आम्हाला पुण्य लाभेल, आम्ही जर नामस्मरण केलं तर आमच्या पापाची निवृत्ती होईल, पाप आमच्यापासून लांब जाईल, हजारो कोटी कुळं आमची उद्धरून जातील नामस्मरणानं, असं होईल तसं होईल. काही फल सांगितलंच ना संतांनी आपल्याला. बाबा नाम घेता वाया गेलं आहे का जगात कुणी असं?
नाम घेतलं आणि त्याला फल मिळालं नाही. अरे मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांचे. नामाची अनंत फलं सांगितली असतील, प्रश्न तो नाही. काही अनुकूल सांगितली असतील, काही प्रतिकूलाच्या निवृत्तीपूर्वक सांगितली असतील, कसंही सांगितलं असेल, पण फल सांगितलं. आणि ही भक्ती तुम्ही केली पाहिजे. मद्भक्तो भव, भक्त व्हा. भक्ती केलीत तर पाप निघून जाईल, भक्ती केलीत तर पुण्य प्राप्त होईल, हे सांगता आलं. त्याचा व्यतिरेकही सांगा. भक्ती आम्ही समजा, आम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि आम्ही जर भक्ती केली नाही तर भगवान त्याचा व्यतिरेकही सांगतात. माझी भक्तिवीण जळो ते जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. भगवान बोलतात, जन्माला येऊन जर माझी भक्ती करायची नसेल तर त्या जीवनाला काडी लागावी. जळो ते जियाले पण, अरे त्या जगण्याला काडी लागू दे. काय जगणं आहे काय ते? पृथ्वीवरी पाषाण नसती काही. या जगतामध्ये आकाराला आलेले दगडही पुष्कळ पडलेत रस्त्यावर, तेही भजन करत नाहीत आणि आपणही करत नसू तर दगड आणि आपण काय फरक आहे? पृथ्वीवरी पाषाण नसती काही. जगामध्ये काही पाषाण कमी आहेत, दगड कमी आहेत, दगडाच्या बुद्धीचे पुष्कळ आहेत, तेही भजन करत नाहीत. माणूस म्हणून जन्माला आला, काहीतरी अंतःकरणामध्ये संवेदनशीलता आहे, भगवंताची भक्ती त्यांनी केली पाहिजे. भक्ती करणं हे पुण्याचं आहे, भक्ती न करणं हे दोषाचं आहे. प्रत्यवायही सांगितला आणि त्याचं फलही सांगितलं. अन्वय व्यतिरेकानं विधीची मांडणी झाल्यानंतर विधीच्या संबंधानं प्राप्त होणारं फल आणि विधीच्या न करण्यामध्ये प्राप्त होणारा दोष, या दोन्हीचंही चिंतन सांगावं लागतं. सांगितलं गेलं बरोबर आहे. विधीला शास्त्राची आवश्यकता असते. हा विधी मी केला तर मला हे फल आहे. कुणी सांगितलं? वेदांनी सांगितलंय. शास्त्राची आवश्यकता आहे, त्याला अपेक्षा. हे कुणी सांगितलं म्हणून तुम्ही करता? अहो असं असं सांगितलंय पुराणामध्ये, अमुक करा तमुक करा, गयला गेल्यावर पिंडदान करा, सांगितलंय म्हणून आम्ही करतो. काही विधी सांगितला, शास्त्राची अपेक्षा आहे त्याला. ही अपेक्षा आपण शास्त्राची मानली पाहिजे. शास्त्राच्या संबंधानं आपण तिथं श्रद्धा ठेवली पाहिजे. ही सगळी गोष्ट खरी आहे. म्हणून शांडिल्य महर्षींनी विचार करताना असं सांगितलंय की श्रुतीमध्ये, पुराणामध्ये, इतिहासामध्ये भक्तीची जी जी प्रमाणं तुम्हाला सापडतात ना, ती सगळी प्रमाणं वैधी भक्ती करता लावून घ्या. रागानुगा भक्ती करता लावू नका. वैधी भक्ती करता प्रमाण सापडतात, मान्य करा. रागानुगा भक्ती करता कोणतंही प्रमाण तुम्हाला सापडत नाही. कारण रागानुगा ही जी साध्य भक्ती आहे, स्वयंप्रमाणत्वात, तिला दुसऱ्याचं प्रमाण चालणार नाही. सातु अस्मिन परमप्रेम रूपा अमृत रूपाच. नारद महर्षी तिचं वैशिष्ट्य सांगताना सांगतात, ती अमृत रूप भक्ती आहे. आत्मस्वरूपाचं चिंतन, सातु अस्मिन परमप्रेम रूपा, आत्मस्वरूपावरचं परमप्रेम, परमात्म्या चरणावरचं निरतिशय प्रेम म्हणजे भक्ती आहे. याला कोणतंही प्रमाण नाही. ही रागानुगा भक्ती झाली, ही साध्य भक्ती झाली. याच्याकरता म्हणून तिथं प्रमाणांची प्रवृत्ती जर रागानुगा भक्तीमध्ये होत नसेल तरी आपल्याला रागानुगा भक्ती का असेना, साध्य भक्ती का असेना, पण आपल्याला अगम्य मानावी लागेल. आणखीन एक विचार आपल्याला या संबंधामध्ये करता येईल. प्रमाणांची प्रवृत्ती होत नाही. का होत नाही? एक साधं उदाहरण सांगतो. एक दोन वेळेला चर्चा होऊन गेली त्याची, पण पुन्हा सांगतो. जमिनीवर घट ठेवला, घटाकडे आपण पाहतो, हा घट आहे असं म्हणतो. प्रमाणाने प्रमेयाची यथार्थ जाणीव झाली, मान्य आहे. पण चिंतन करून पहा की घट जमिनीवर ठेवल्यानंतर हा घट आहे असं म्हणण्याकरता जे प्रमाण घटाकडे म्हणून अंतःकरण वृत्ती नेत्रेंद्रियद्वारा घटाकडे जी प्रवृत्त होते, ती प्रवृत्त होत असताना जो घट पहिल्यांदा जसा ठेवला तसाच राहिला का घटात काही बदल झाला? तसाच राहिला, त्याच्यात बदल होत नाही. आणि बदल होत नाही म्हणून प्रवृत्त झालेल्या प्रमाणाने ते प्रमेय ग्राह्य करून घेणं हे शक्य होतं. भक्तीबद्दल जेव्हा प्रमाणांची चर्चा केली जाते त्यावेळेला भक्ती ही जशी असते तेवढीच राहते का गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम जर असेल तर प्रमाणांची प्रवृत्ती होणार नाही. दुसरा विचार, आणखीन एक साधा विचार आपल्याला त्या संबंधामध्ये सांगता येण्यासारखा आहे. घटाकडे प्रवृत्त झालेली अंतःकरण वृत्ती घटाला जाणते,
जाणल्यानंतर हा घट आहे हे पुन्हा पुन्हा जाणण्याकरता एकदा झालेल्या जाणीवेनंतर पुन्हा त्याच घटाची जाणीव शिल्लक राहते का? जाणीव म्हणजे जाणीवेची इच्छा शिल्लक राहते का असं म्हणा. चला अजून थोडं सोपं करू आपण. मडकं ठेवलंय जमिनीवर, मी पाहिलं हे मडकं आहे. एकदा पाहिल्यानंतर पुन्हा असं वाटतं का अजून एकदा हे जाणून घेतलं पाहिजे काय आहे बाबा नेमकं? मडकं आहे हे कळल्यावर मडक्याच्या जाणण्याची इच्छा संपली का शिल्लक राहिली? संपली ना. आता त्या मडक्याला पुन्हा मला लगेच दुसऱ्या क्षणी जाणण्याची इच्छा राहिली नाही. त्याच्या जाणीवेमध्ये जाणीव संपून गेली माझी, जाणण्याची इच्छा संपून गेली माझी, माझी मुमुक्षा संपून गेली त्या घटाच्या बाबतीत. मला आता तो घट पुन्हा जाणण्याचं कारण नाही. का रोज सकाळी उठल्यावर बापाने सांगावं लागतं याला मडकं म्हणतात. रोज सकाळी उठल्यावर बापाने परिचय करून दिला, हा तुझा थोरला भाऊ, रात्री झोपेमध्ये विसरला, दुसऱ्या दिवशी काल सांगितलं होतं ना हा तुझा थोरला भाऊ. रोज परिचय करून द्यावा लागतो. आपण ज्या वस्तू रोज पाहतो त्या वस्तूचा रोजचा परिचय आपल्याला करून द्यावा लागत नाही, कारण एकदा जाणीव झाली पदार्थाची. प्रमेयाचा हा स्वभाव आहे. प्रमेयाची एकदा जाणीव झाली की त्या प्रमेयाला जाणण्याची इच्छा संपून जाते. हा प्रमेयाचा स्वभाव आहे. हे प्रमाणांचं प्राबल्य आहे. कोणत्याही अर्थाने तुम्ही माना. एकदा जाणलं, जाणण्याची इच्छा संपून गेली. पण भक्तीच्या बाबतीत तसं होत नाही. जरी तिला प्रमाणाने जाणायचं ठरवलं तरी एकदा जाणलं तरी पुन्हा पुन्हा जाणावंच वाटतं. विठ्ठल हे रामकृष्ण हरी नाम कळलं की नाही? कळलं. एकदा घेतल्यावर पुन्हा असं वाटतं पुन्हा पुन्हा काय काय तेच 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 झालं ना, घेतलं ना मघाशी नाम, असं वाटतं का पुन्हा घ्यावं वाटतं? घ्यावं वाटतंच ना. एकदा रामकृष्ण हरी म्हटलं, रामकृष्ण हरी ही 3 नामं आहेत, आपण एक करून घेतो आहोत. जाणीव झाली, आता ती जाणीवेची इच्छा मरून गेली का पुन्हा एकदा म्हणावंच वाटतं? पुन्हा 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 म्हणावंच वाटतं ना. मग जर म्हणावंच वाटत असेल तर आपल्याला तिला प्रमेय म्हणता येणार नाही. ऐका, प्रमेय म्हणायचं तिला काही कारण नाही. का? कारण जाणण्याची इच्छा तशीच जिवंत आहे. पुन्हा मला तेच करावं वाटतं, पुन्हा तेच पुन्हा तेच. नित्य नूतनता आहे म्हणा, कोणत्याही अर्थाने माना आपण. ज्ञानोबारायांनी म्हटल्याप्रमाणे तृप्ती भुकेली काय करू माये, जीवने जीवन कैसे, जीवनी जीवन कैसे तान्हे जात आहे. तृप्ती भुकेली, भक्तीचं हे स्वरूप आहे, भक्तीचं हे लक्षण आहे. आता एक लक्षण म्हणून सांगतो एकांगानं. कशाला भक्ती म्हणायचं? अगदी साधं, जी आपल्याला अतृप्त ठेवते तिचं नाव भक्ती आहे. तृप्त करणारी कधी भक्ती नसते. भक्तीने जर तृप्तता करून दिली तर ती भक्ती भक्ती नाही महाराज. आम्ही एकदा देवाचं दर्शन जर घेऊन इथं आता पुन्हा दर्शनाला येणे, आमचं एकदा पंढरपूर झालंय असं म्हणणारे जे लोक असतात ना, त्यांना साष्टांग नमस्कार. आमचं एकदा पण हे एकदा काय, पंढरपूर एकदा होत नसतं. इथं जो एकदा आला तो इथलाच झाला. त्याला रोज पांडुरंगाचं दर्शन घ्यावं वाटेल. आम्ही एकदा आलो होतो पंढरपूरला असं मला इतका राग येतो या लोकांचा. एकदा आलो म्हणजे काय, पांडुरंगावर उपकार आहेत का आमच्यावर उपकार आहेत? एकदा आलो म्हणजे कुणा करता, कुणा पांडुरंगा. आम्ही एकदा पंढरपूरला आलो होतो, एकदा येऊन चालत नाही. तुकोबारांनी म्हणावं काय असं, आम्ही एकदा पंढरपूरला आलो होतो म्हणून? अरे महिन्याला येणारा वारकरी त्याला महिन्याला यायचं म्हणजे खूप दिवस झाले असं वाटतं. किती दिवस झाले हो देवाचं दर्शन नाही, महिना उलटून गेला. खरा वारकरी का, तो अतृप्तच आहे, अतृप्तच आहे. किती त्याला मिळू देत तो अतृप्तच आहे. पुन्हा 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 दर्शन झालं तरी अतृप्त आहे. एकदा ते आता पास काढायचा एक सोय झाली, पासावर जाऊन दर्शन घेतात. ते जाऊन आले की पुन्हा कोणीतरी भेटतं, चला दर्शनाला. झालंय माझ्याकडे अजून आहे काय, चला त्यांच्या बरोबर. एकदा तिथून जाऊन आले की गावातलं कोणी, चला दर्शनाला. नाही हो, 2दा झाला आता किती. अहो तिथला जो पोलीस आहे ना आपला पाहुणा आहे, चला त्याच्याबरोबर जाऊ. त्याच्याबरोबर एकदा जातात. तिथून आले की मग पुन्हा वाटतं 3दा झालंय, 3दा होणं काही चांगलं नाही. 3दा कसं दर्शन घ्यावं, 3दा घेणं चांगलं नाही. मग पुन्हा बारीत घुसून
एकदा मग आम्ही इथंच होतो, मी 2 तास झालं उभं आहे म्हणून त्यालाच आरेरावी करून घुसायचं मध्ये, पुन्हा जाऊन दर्शन घ्यायचं, दर्शन घेऊन आलं की मग आता समाधान व्हावं, पुन्हा 5व्यांदा काहीतरी कारण काढायचंच, पुन्हा मग कोणीतरी महाराज पास देऊन जातात, त्या पासावर पुन्हा एकदा जायचं, चालूच राहतं ना. कितीदा घेतलं म्हणजे समाधान आहे? समाधान होत नाही. बाप वस्तू स्वभावो भावे तव तव गोडी येथावो ऐसा अनुभवयांचा रावो, अर्जुन म्हणे, ज्ञानोबराय बोलतात. त्या पद्धतीनं जेवढ्यांदा ते मिळेल तेवढ्यांदा ते नित्य नूतन वाटत राहतं, त्याचा आनंद वाढता राहत असेल तर त्याला आपल्याला प्रमेय म्हणता येणार नाही. प्रमेय म्हणलं की त्याला मर्यादा आली. प्रमेय म्हटलं की त्याची प्रवृत्ती एकदा त्याच्याकडे प्रवृत्त झाल्यानंतर त्याच्या जाणीवेमध्ये पुन्हा होणारी प्रवृत्ती खुंटून जाते, त्याला प्रमेय म्हणा. भक्तीच्या बाबतीत तसं जर होत नसेल तर भक्तीला प्रमेय म्हणता येणार नाही. आणि कोणत्याही कारणाने जरी बघितलं तरी भक्ती ही अनिर्वचनीय आहे, अगम्य आहे, असं चिंतन आपल्याला करता येतं. आता थोडा विचार पुढे. भक्ती अगम्य आहे, ज्ञान अगम्य आहे, भक्ती अनिर्वचनीय आहे, ज्ञान अनिर्वचनीय आहे, आणि हे दोन्ही कुणीतरी दिल्याशिवाय मिळत नाही. स्वतःच्या सामर्थ्यानं किती जरी आम्ही मोठे असलो, म्हणून आचार्यांनी म्हटलंय ना भाष्यामध्ये, शास्त्रज्ञो अपि स्वातंत्र्येण ब्रह्मज्ञानान्वेषणम न कुर्यात गुरुमेव अभिगच्छेत. आचार्यांनी आपल्याला सांगताना सांगितलं, कर्माचा विचार तुम्ही स्वसामर्थ्यानं करू शकता. परीक्ष लोकान कर्मचितान तस्मात ब्राह्मण निर्वेद मायांनास्ती अकृता कृतेनं असू शकेल, पण विज्ञानार्थम गुरुमेव अभिगच्छेत. समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, अशा गुरुकडे जा, त्यांना शरण जा, त्यांची सेवा करा, त्यांच्याकडून काही प्राप्त करून घ्या. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसले, अंतःकरण बोधले संकल्पाना ये. आचार्यांनी तिथं म्हणताना स्पष्ट म्हटलंय, शास्त्रज्ञ अपि, तो जरी मोठा कोणी शास्त्रज्ञ असला, शास्त्राची चिकित्सा करणारा असला, ते सगळं ज्ञान अपैसे होईल, प्रज्ञा परिमाणू उगाणा घेईल, इतका जरी मोठा शास्त्रज्ञ असल्या तरी ब्रह्मज्ञानान्वेषणम न कुर्यात, तरी ब्रह्मज्ञानाचं अन्वेषण त्यांनी स्वतःच्या बुद्धीनं करायचं नाही. गुरुमेव अभिगच्छेत, गुरुकडेच गेलं पाहिजे. दिल्याशिवाय ब्रह्मज्ञानाची प्राप्ती नाही, दिल्याशिवाय प्रेमाची प्राप्ती नाही. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, द्यावयामिष खेवाचे केले. ते देण्याकरता म्हणून भगवंतानी अलिंगनाचं निमित्त केलं, आणि ते अलिंगन दिल्याबरोबर काय परिणाम झाला ते ज्ञानोबाराय सांगतात. हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले, आपणा ऐसे अर्जुना. ज्ञानोबाराय आता त्याचा परिणाम सांगतात की काय झालं. काय झालं? अलिंगन दिल्यामुळं हृदयाला लागलं, त्या हृदयातलं या हृदयातलं त्या हृदयात घातलं गेलं, आणि द्वैत निवृत्त न करता भगवंताने अर्जुनाला आपल्यासारखं करून घेतलं. द्वैत न मोडिता केले, आपणा ऐसे अर्जुना. पुढच्या ओवीमध्ये पुन्हा हेच आलंय. ज्ञानोबारायने दिव्याचा दृष्टांत देऊन पुढे ज्ञानोबाराय बोलतात, दीपे दीप लाविला तैसा परिश्वंग तो झाला, द्वैत न मोडिता केला आपण पे पार्थ. ज्ञानोबारायने 2 ओव्यांमध्ये आपल्याला 2 ओव्यांचा उत्तरार्ध हा जवळजवळ समान आहे. जवळजवळ म्हणण्याचं कारणही सांगतो. द्वैत न मोडिता केले आपण ऐसे अर्जुना, तिथं केले म्हटलंय, इथं द्वैत न मोडिता केला आपण पे पार्थ असं म्हटलंय. पण दोन्हीकडे अर्जुनाला दिलेली विशेषणं मात्र वेगवेगळी आहेत. ती दोन्ही विशेषणं तशा अर्थाने भगवंतानी का द्यावीत, पहिल्या ओवीमध्ये अर्जुन म्हणावं, लगेच दुसऱ्या ओवीमध्ये त्याला पार्थ म्हणावं, याची कारण मीमांसा नंतर करता येईल आपल्याला. मी आत्ता सांगत नाही. आत्ता ओवीचा मी जो विचार ज्ञानोबारायने पहिल्यांदा सांगितला तो सांगतो. दिव्याचा दृष्टांत देऊन ज्ञानोबाराय बोलता, दीपे दीप लाविला तैसा प्रश्वंगू तो झाला. दिव्यानं दिवा लावला, एका दिव्यानं दुसरा दिवा पेटवला. 2 दिवे वेगळे का एक? एक. बरोबर? वेगळे. तेच मला म्हणायचं. मी फक्त कोण कोण जागा एवढंच बघितलं, बाकी काहीच नाही. 2 दिवे पेटवले, 2 दिवे वेगळे का एक? वेगळे. पण 2 दिव्याचा प्रकाश एक. दिवे 2 आहेत पण प्रकाश एक आहे. ज्ञानोबारायने कित्येक ठिकाणी अशा पद्धतीचं चिंतन आपल्या समोर ठेवलंय. ज्ञानोबाराय म्हणतात, एका दिवा लावला ठीक आहे, दिवा हे
हा पदार्थ, ही वस्तू कदाचित वेगळी असेल, परंतु त्याने प्रकट होणारा जो प्रकाश आहे तो प्रकाश मात्र याने त्याला प्रकाश दिला म्हणून देणाऱ्याचा प्रकाश जास्त आणि घेणाऱ्याचा प्रकाश कमी असं होत नाही. एखाद्या श्रीमंत माणसानं एखाद्या दरिद्री माणसाला काही द्रव्य दिलं तर ते दोघे समान होतील का? श्रेष्ठ कनिष्ठ भाव राहीलच, राहीलच. कारण श्रीमंत किती दिल तरी त्याला आपल्या योग्यतेचा नाही बनवणार. परंतु ज्ञानाच्या बाबतीत हा विशेष आहे की एखाद्याने दुसऱ्याला ज्ञान दिलं की दोघांच्याही ठिकाणी असणारं ज्ञान समान होऊन जातं. प्रेमाचं असंच आहे, एखाद्याने दुसऱ्याला प्रेम दिलं की त्याच्या अंतःकरणात याच्याबद्दल निर्माण होणारं प्रेम त्याच प्रतीचं निर्माण होतं. म्हणून आपण 2-3दा तो श्लोक सांगून आलो. प्रेमाद्वयो रसिकर, प्रेमामध्ये निर्माण झालेलं, अंतःकरणामध्ये निर्माण झालेलं एकमेकांबद्दलचं प्रेम हे दोघांच्याही अंतःकरणामध्ये समान असतं. रसिकयोरपि दीप एव, तिथं दिलेलं उदाहरण तेच आहे. प्रेमाद्वयो रसिकयोरपि दीप एव हृद्वेष्म भासयती, हृदय एक झाले, हृद्वेष्म भासयती निश्चलमेव भाती द्वारादयो वदनतस्तु बहिकृतश्चेत निर्वाती न्यूनम अथवा लघुतामुपैती. काय सांगितलं गेलं आपण पहा. काय सांगितलंय? प्रेमाद्वयो रसिकयोरपि दीप एव. एकमेकांबद्दलचं प्रेम जेव्हा अंतःकरणामध्ये निर्माण होतं, कुणाचं कुणाबद्दल झालं? भगवान श्रीकृष्णाचं राधेबद्दल आणि राधेच्या अंतःकरणात भगवान श्रीकृष्णाबद्दलचं प्रेम निर्माण झालं. दोन्ही प्रेमच आहे ना. कदाचित राधेला कृष्णावर आणि कृष्णाला राधेवर प्रेम करावं वाटत असेल तो प्रश्न वेगळा आहे. व्यक्ती दोन असतील पण त्यांच्या प्रेमाचा विचार जर आपण केला तर त्या प्रेमाचं स्वरूप एकच आहे. कशा पद्धतीनं एक आहे? कशा पद्धतीनं? रसिकयोरपि दीप एव, दिव्यासारखं, दिव्यासारखं ते प्रेम अंतःकरणामध्ये तेवत राहतं. तोच दृष्टांत ज्ञानोबारांनी तिथून उचलला. दीपे दीप लाविला तैसा परिश्वंगुतो झाला, द्वैतन मोडिता केला आपण पे पार्थ. दिव्याचा दृष्टांत ज्ञानोबारांनी तसाच घेतला. तिथलाच घेतला असं माझं म्हणणं नाही, पण तसाच घेतला. रसिकयोरपि दीप एव, कसा दिवा? हृद्वेष्म भासयती. कुठे तो दिवा कुठं राहिला? हृद्वेष्म, हृदयामध्ये. म्हणून हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले. हृद्वेष्म भासयती. कसा आहे तो दिवा? निश्चलमेव भाती. अगदी शांतपणानं तो दिवा तेवतोय. त्या दिव्यामध्ये भरपूर तेल आहे, पण त्या दिव्याची ज्योत जर आपण बघितली तर अतिशय निश्चल आहे. कुठून वारा येत नाही, कोणी फुंकर मारत नाही, काही नाही. ती दिव्याची ज्योत इकडं तिकडं अशी हलत नाही कोणत्या कारणानं. त्यातलं तेल हेच भेसळयुक्त नसल्यामुळं तो फडफडत नाही, काही होत नाही. अगदी शांतपणानं निश्चलत्वानं ती दिव्याची ज्योत मंद आणि शांत तेवते आहे. दोघांच्याही अंतःकरणात दिव्याची ज्योत जशी शांत चित्ताने तेवते तसं एकमेकांबद्दलचं प्रेम शांत आणि निश्चल अशा पद्धतीचं असतं. अडचण कुठं निर्माण होते? द्वारादयो वदनतस्तु बहिकृतश्चेत. अंतःकरणातलं ते स्थिर प्रेम बोलून दाखवण्याकरता तोंड उघडलं. माझा मुद्दा पुन्हा इथेही आहेच आहे. द्वारादयो वदनतस्तु बहिकृतश्चेत. एकदा ते बोलून दाखवण्याकरता तोंड उघडलं की काय होतं? उघडलेल्या तोंडातून वारा आत जातो आणि त्या वाऱ्याने तो दिवा फडफडतो तरी, नाहीतर विजून तरी जातो. म्हणून प्रेमामध्ये तोंड उघडायचं नाही. ज्ञानोबाराय बोलताना तेच आपल्याला बोलतात की इथं बोलता येत नाही आणि इथं कोणत्याही पद्धतीची बुद्धी प्रवृत्त होत नाही. बोलणं आणि बुद्धी या बोला बुद्धीसीही अटक ज्ञानोबाराय म्हणतात. दोघांची प्रवृत्ती नाही. या श्लोकामध्ये तेच सांगितलं. द्वारादयो वदनस्तस्तु बहिकृतश्चेत. तोंडाच्या दारातून ते प्रेम प्रकट करण्याकरता ते तोंड उघडलं. निर्वाती न्यूनम अथवा लघुतामुपैती. एकतर ती ज्योत लहान होते, नाहीतर विजून तरी जाते. बोलता येत नाही. बोला बुद्धीसी अटक आहे. मग काय केलं पाहिजे? हृदयातलं प्रेम त्या हृदयात जर टाकायचं झालं तर हृदयाला हृदय लागलं पाहिजे. हृदयाला हृदय लागलं की त्यालाच आलिंगन म्हणायचं. हृदय एक झाले. ते बोलण्यातून देता येत नाही, ते बुद्धीतून देता येत नाही. त्याच्या अंतःकरणातलं प्रेम आपल्याला बोलण्यातून कळणार नाही.
आपल्याला ते आपल्या बुद्धीनं जाणवून घेता येणार नाही. मग आलिंगन दिलं की प्रेम खरं आहे हे कळतं. म्हणून हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले. असं घालता येतं काय? येतं. आपण दोन पद्धतीनं विचार करून आलो. नंदाला दिलेल्या, नंदबाबाला दिलेल्या आलिंगनातून ज्ञान जसं या हृदयातून त्या हृदयात परिवर्तित करता आलं, आणि वसुदेवाला दिलेल्या आलिंगनातून जसं वात्सल्य या हृदयातून त्या हृदयात परिवर्तित करता आलं. म्हणून मी दोन्ही अर्थ आपल्या समोर ठेवले. ज्ञानाचाही अर्थ आपल्या समोर आहे आणि भक्तीचाही अर्थ आपल्या समोर आहे. हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे काय आहे? भक्तिप्रेम मानायचं असेल तर वसुदेवाचं उदाहरण घ्या. ये हृदयीचे ब्रह्मज्ञान मानायचं असेल तर नंदबाबाचं उदाहरण घ्या. ये हृदयीचे ते हृदयी घातले. परिणाम काय? द्वैत नमोडिता केले आपणाईसे अर्जुना. दोन हृदय एक झाली, दोघांचं एकमेकांवरचं प्रेम एक आलं की दोघांनाही प्राप्त होणारी अवस्था समान असते. हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले. म्हणजे काय झालं? या अवस्थेमध्ये हृदयातलं प्रेम घालणारा आहे, त्याच अवस्थेत ज्याला हृदयातून प्रेम ज्याने घेतलंय तोही त्याच अवस्थेमध्ये गेला. अर्जुन आणि भगवान समान अवस्थेवर आले. कारण अर्जुनाला अर्जुन म्हणून न ठेवणं आणि देवाला देव म्हणून न पाहणं हे तर प्रेमाचं खरं लक्षण आहे. मोठा मोठा राहत नाही, लहान लहान राहत नाही, त्याला प्रेम म्हणा. मी अनेक वेळेला आपल्याला हे सांगितलं असेल. एका ठिकाणी मी गेलो होतो, गंमत म्हणून सांगतो. एक कलेक्टर होते, मोठे रागीट होते, कीर्तनाला आले. कीर्तन झाल्यावर मला म्हणाले, उद्या काय कार्यक्रम? म्हणलं अमक्या अमक्या गावाला जाय. ते म्हणाले, काही नाही, तुम्ही जाणार आहात ना त्याच रस्त्यावर माझं घर आहे, 2 मिनिटात घरी या. नाही म्हणायची सोय नव्हती. भलता रागीट माणूस हो, कलेक्टर होता, भलता रागीट माणूस. नाही म्हणायची सोय नाही. दुसऱ्या दिवशी मी तिथे गेलो आत, घरामध्ये गाडी थांबवली, आत गेलो. घरात गेलो तर दार लावलेलं. मोठ्या माणसांची दारं उघडी नसतात. अलीकडे ज्यांची दारं बंद करतात त्यांनाच मोठं म्हणतात. कसंही घ्या, दार असं थोडं पुढं केलेलं. मला काही कळेना, दरवाजा उघडून आपण आत जावं तो कुणाला विचारून आत आला, व्हा बाहेर. म्हटलं तर कोण अपमान सहन करा. पण नाही बाबा, आता काय करावं, दरवाजा लावलेला आहे, पुढं केलेला आहे. मी उभं राहिलो. पुढं केला होता, मध्ये फट होती, मी त्या फटीतून वाकून मला पुढचा कार्यक्रम आडला होता, मी वाकून मला असं बघायची सवय नाही, परंतु माझं पुढचं आडलं होतं म्हणून मी कोणाच्या घरात असं वाकून बघत नाही. कुणाच्या खिडकी असो दार असो, मी कुठेही असं वाकून बघत नाही. प्रवचनात सांगायचं असलं तर बघावं लागतं म्हणून बघतो, बाकी काय नाही. दार पुढं केलेलं, ते फट होते, मी फटीतून बघितल्यानंतर आतमध्ये एक दृश्य असं गमतीचं. तो जो कलेक्टर होता, त्या कलेक्टरचा नातू त्याच्या पाठीवर बसला होता. आणि हा जिल्ह्याचा कलेक्टर 4 पायाचा घोडा झाला होता. आणि ते 2 हात 2 गुडघे जमिनीवर टेकवलेले, नातू पाठीवर बसलेला, आणि नातू त्याच्याच खिशाचं पेन काढून त्याला हाईक 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 करत त्यांचं फिरणं चालू होतं. आता त्यांनाही वाटलं असेल महाराज येईपर्यंत काय करायचंय, की खेळवू नातवाला म्हणून खेळवत असतील. मला काय माहिती जावं का न जावं, मी गप्प बसलो. त्यांचं फिरणं चालू. तेवढ्यात त्यांनाच काय दिसायचं, बाहेर कोणीतरी उभय वाटलं. पटकन नातवाला उतरलं, दरवाजा उघडला. महाराज तुम्ही? हा बरोबर, मी बोलवलो, या. कधी आलात? म्हटलं तुमच्या नातवानं पहिल्यांदा हाईक केलं तेव्हापासून इथं उभाय साहेब, हल्लो नाही कुठंच. बघितलं, सगळंच बघितलं. प्रश्न तो नाहीये. प्रश्न हा आहे की 2-4 वर्षाच्या मुलाला काय अक्कल असणार आहे, आणि एका जिल्ह्याचा अधिकारी तो किती विद्वान असणार आहे. पण जिल्ह्याचा अधिकारी जिल्हाधिकारी राहत नाही आणि नातू राहत नाही. हे दोघेही एका पातळीवर येऊन खेळतात. काय कारण आहे? प्रेम, एवढंच कारण आहे. दुसरं काही कारण? काही कारण नाही. मोठ्याला भगवंताला परमात्मा म्हणून शिल्लक न ठेवणं आणि अर्जुनाला अर्जुन भक्त म्हणून शिल्लक न ठेवणं, हे ज्या कारणाने झालं ते प्रेम. प्रेमाने काय केलं? मोठ्याला मोठं ठेवलं नाही, लहानाला लहान ठेवलं नाही, एका पातळीवर आणलं. एका पातळीवर आणलं म्हणजे काय केलं? ये हृदयीचे ते हृदयी घातले. कारण अवस्था या शेवटी शरीरावरून ठरत नाहीत ना. मी श्रेष्ठ का, माझं शरीर चांगलं म्हणून असं कोणी म्हणतं काय? नाही. माणूस मोठा का, त्याला जास्त कळतं म्हणून, त्याला ज्ञान जास्त म्हणून, तो भगवंतावर जास्त चांगलं प्रेम करतो म्हणून तो मोठा.
नाहीतर ज्ञानोबारायांचं शरीर, तुकोबारायांचं शरीर आणि तुमचं आमचं शरीर काय फरक आहे? 2 हात तुम्हाला आम्हाला आहे, तुकोबारायन नाही होते. 2 पाय तुम्हाला आम्हाला आहे, तुकोबारायन नाही होते. आपल्याला 2 डोळे, त्यांना 2 डोळे. आपल्याला 1 नाक, त्यांना 1 नाक. आपल्याला 2 कान, त्यांना 2 कान. आपल्याला जशी एक काय शरीराची ठेवण मिळाली तशी त्यांना मिळेल. काळं गोरं काही असेल तो प्रश्न वेगळा, त्याचा विषय नाही महत्वाचा. आश्रम वर्ण प्रश्न वेगळा, काय असेल तो महत्वाचा प्रश्न नाही. कोणत्या वर्णाचा आणि कोणत्या आश्रमाचा आणि कोणत्या ह्याचा, काळा का गोरा, उंच का बुटका, महत्वाचं नाही. माणूस आहे, माणूस आहे. 2 डोळे, 2 कान, 2 हात, 2 पाय. दुसरं काय असणार आहे? त्यांच्या आपल्या शरीरामध्ये काय फरक आहे? काही फरक नाही. पण तरी सुद्धा संत नव्हती जगा हे म्हणावंच लागतं. पण तसं जरी असलं तरी तुकोबाराय श्रेष्ठच ठरतात आणि आपण सामान्यच ठरतो. का? कारण शरीरात जरी फरक दिसत नसला तरी त्यांचा अंतःकरणातला विशुद्ध भाव, त्यांच्या ठिकाणी असणारी ज्ञानाची परिपूर्णता, यावरून त्यांचं श्रेष्ठत्व मानावं लागतं. म्हणून समान अवस्था जर मानायच्या असतील तर कोण कोणत्या वर्णातन, कोण कोणत्या आश्रमातन, कोण काळान, कोण गोरा, याच्यावर श्रेष्ठ कनिष्ठ आणि समानत्व ठरत नाही. समानत्व ठरतं ते ज्ञानावर ठरतं. समानत्व ठरतं ते अंतःकरणातल्या भावावस्थेवर ठरतं. म्हणून भावावस्थेवर, ज्ञान अवस्थेवर समानत्व माना, शरीरावरून समानत्व मानू नका. हे सांगण्याकरताच हृदयार ये हृदयीचे ते हृदयी. आता ये हृदय, मग भगवान बसले होते रथामध्ये, अर्जुन उभा होता खाली. ते रथात बसल्यामुळं मोठे झाले ना, हा खाली उभा असल्यामुळं लहान झाला, असं थोडंच आहे? नाही. ते वर असोत, हे खाली असोत, ते गोरे असोत, हे काळे असोत, काही असलं तरी दोघांनाही जर एकच समानत्वानं कळत असेल तर ते दोघे समानच म्हटले पाहिजे. समानच म्हटले पाहिजे. दोघांना समानता येते ती अवस्थेने येते. दोघांना समानता येते ती दृश्य रूपानं येत नाही. म्हणून हृदय जरी एक झालेले दिसत असलं तरी समानता कुठं आली? ये हृदयीचे ते हृदयी घातले, इथं समानता आली. आणि अशा पद्धतीनं भगवान आणि अर्जुन यांच्यामध्ये ज्ञानसाम्यता आली, यांच्यामध्ये भावसाम्यता आली. साम्यता अशी दाखवता येते ना, भावसाम्यता आहे, ज्ञानसाम्यता आहे वगैरे, अनेक पद्धतीची साम्य अशा पद्धतीनं आपल्याला दाखवता येतात. मी आत्ता बोलत नाही ते. भगवंतांनी 15व्या अध्यायामध्ये असं साम्य आपल्याला ज्ञानाचं दाखवताना जी भूमिका सांगितली, जे उदाहरण दिलं, तिथेही आपण चला. भगवंतांनी चिंतन करताना जे मी मागे बोललोय तरी पुन्हा एकदा स्मरण करून देतो. भगवान काय म्हणाले अर्जुनाच्या संबंधामध्ये, ज्ञानोबाराय काय म्हणाले अर्जुन आणि भगवंताच्या संबंधामध्ये. ज्ञानोबारायने तिथे चिंतन करताना असे शब्द वापरलेत, अघवाची बोधू सहसा अर्जुनी उमटला कैसा, व्योमीचा चंद्रोदय जैसा क्षीरार्णवी, तैसी प्रतिभिंती चोखटे, समोरील चित्र उमटे, तैसा अर्जुन आणि वैकुंठे नांदत असे बोधू. दोघांच्या ठिकाणी नांदणारा बोध हा कसा होता हे सांगताना ज्ञानोबाराय आपल्याला उदाहरण देऊन सांगतात की क्षीरसागरामध्ये पौर्णिमेच्या चांदण्याचं प्रतिबिंब जसं पडावं. आता बिंब प्रतिबिंब भाव हा तिथला घ्या, असं वेदांतातल्या घ्या असं मला म्हणायचं नाही. बिंब प्रतिबिंब भाव जीव आणि ईश्वराच्या वैलक्षण्याकरता आपल्याला सिद्ध करता येतो. बिंब आपण बोलून आलो, आभासवाद, बिंब प्रतिबिंब वाद वगैरे बोलून आलो आपण. आता मला त्याचा विचार करायचा नाही. परिच्छेदवाद, आभासवाद, बिंब प्रतिबिंबवाद, 3 वाद आपल्याला जीव परब्रह्माचा विचार करताना सांगितले गेले. 3ही अद्वैतच सिद्ध करतात. पण अद्वैताची मांडणी करणारे हे 3 स्वतंत्र विचार प्रवाह एकाच संप्रदायातून प्रकट झालेले आपल्याला म्हणता येतात. वाचस्पतेरावच्छेदो वगैरे सोडा, ते झालंय सगळं. आता मुद्दा काय आहे? क्षीरसागर आहे. साधा पाण्याचा समुद्र नव्हे, दुधाचा समुद्र, पांढरा शुभ्र दुधाचा समुद्र. डोळ्यासमोर तरी आणावं. आपण कधी बघायला मिळेल न मिळेल सोडून द्या. पण सगळ्या वारकऱ्यांनी पांढरे कपडे घालून जेव्हा वारकरी रिंगणामध्ये झोपून खेळतात तेव्हा दुधाचा समुद्र वाटतो की नाही? वाटतो ना. सगळे वारकरी पांढरे शुभ्र कपडे घालून खाली लोळून लोळून खेळतात. उडीच्या रिंगणामध्ये होतं की नाही? जेव्हा होतं त्यावेळेला असं सगळीकडे असं पांढरं पसरलेलं आणि मध्ये माऊली उभी, समुद्र पसरल्यासारखं वाटतं. ठीक आहे, आपल्याला कधी बघायला मिळेल न मिळेल माहीत नाही. पण हा
काय आहे, क्षीरसागरावर लाटा नाही असं म्हटलं जातं. काही ठिकाणी त्याच्यावरही लाटा सांगितल्या आहेत, पण त्या लाटांची संगती लावत असताना तिथं भाववैविध्याचा विचार करून संगती लावली, विकार म्हणून संगती लावली नाही. सामान्य समुद्रावर लाट येते की नाही, अरे थांबतच नाही, येते काय, अखंड लाटा चालू असतात. एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी. कशामुळे येतात? कधी वाऱ्यामुळं, कधी वादळामुळं, कधी समुद्रातल्या त्या भूकंपामुळे. काही कारणं आहेत ना, काही कारणं त्याच्यात सांगितली गेली, त्याच्यामुळे त्या लाटा येत राहतात, अखंड येत राहतात. तो विकार मानला गेला, व्यापकत्वातला विकार मानला गेला लाट येणं समुद्रामध्ये. पण क्षीरसागरावर लाटा येत नाहीत, शांत आहे, दुधाचं आहे, पांढरा शुभ्र समुद्र आहे. आणि अशा समुद्रामध्ये पौर्णिमेच्या चांदण्याचं प्रतिबिंब पडलं. ज्ञानोबा नाजूक दृष्टांत देतात. पौर्णिमेच्या चांदण्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडलं. बघावं तर हे आकाश आहे का ते आकाश आहे हे कळू नये. दोन्ही ठिकाणी अगदी समानत्व जसं राहतं तसं अर्जुनाच्या आणि भगवंताच्या अंतःकरणातलं ज्ञान समान झालं असं ज्ञानोबा बोलतात. फार नाजूक दृष्टांत दिला. दृष्टांत काही काही ठिकाणी ज्ञानोबारायांचे शब्द खूप नाजूक आहेत, साधं त्याला वर्णन करून सांगता येत नाही. आपल्या शब्दाचा धक्का सुद्धा त्या भावनेला सहन होत नाही, इतके नाजूक शब्द ज्ञानोबारायांनी काही ठिकाणी वापरले. असो, आता बोलायचं कारण नाही. अघवाची बोधू सहसा अर्जुनी उमटला कैसा, व्योमीचा चंद्रोदय जैसा क्षीरार्णवी. पांढऱ्या शुभ्र समुद्रामध्ये पौर्णिमेच्या चंद्राचं प्रतिबिंब जसंच्या तसं पडतं. किंवा दुसरा दृष्टांत ज्ञानोबारांनी दिला, प्रतिभिंती चोखटे समोरील चित्र उमटे, तैसा अर्जुन आणि वैकुंठे नांद तसे बोधू. जुन्या काळामध्ये हे कापडावर रंगवायचं नव्हतं, भिंतीवर रंगवणं, चित्र काढायचं ते भिंतीवर. ज्ञानोबारांनी दिलेली उदाहरणं सगळी तशीच आहेत. पडोनी गेलिया भिंती, चित्राची केवळ होय माती. म्हणजे चित्र भिंतीवरच असतं, पटावरही असतं. ज्ञानोबारांनी तेही सांगितलं नाही, जेथ संसार चित्र उमटे तो मनोरूपी पट फाटे. पट म्हटलं तिथं पटाचा विचार आला, भिंतीचा विचार आला. काय झालं, एका राजाकडे एक चित्रकार आला. तो चित्रकार आल्यानंतर त्या चित्रकाराने राजाला असं आव्हान दिलं की मी जसं चित्र काढतो तसं तुमच्या राज्यात कुणी काढणारं असेल तर त्याने माझं आव्हान स्वीकारावं, जर नसेल तर तुम्ही मला बक्षीस द्या, मी हरलो म्हणून लिहून द्या. राजाने सांगितलं ठीक आहे, माझ्याकडेही चित्रकार आहेत, काढा चित्र. त्या चित्रकाराने एका भिंतीवर, एका खोलीमध्ये भिंतीवर भिंत भरून चित्र काढलं. 4-5 दिवस तो भिंतीवर चित्र काढत होता. चित्र काढून झाल्यानंतर राजाला बोलवलं आणि सांगितलं, बघा इतकं अप्रतिम चित्र की राजाचं ते चित्र बघितल्यावर अवसानच गळालं. राजा विचार करतो, इतकं सुंदर चित्र काढणार आपल्या राज्यात नक्की कोणी नाही. हरलो, अपमान झाला. आता जेव्हा लोक विचारतील की ज्या चित्रकाराला कोणकोणत्या राजांना हरवलं, तेव्हा त्याच्यात माझं नाव येईल. नाक कापलं आपण आपल्या राज्याचं, चांगलं झालं नाही, खजील झाला. काय करावं विचार करायला लागला. वेगवेगळ्या चित्रकारांना बोलवलं, चित्रकार यायचे, ते चित्र बघायचे, सांगायचे आम्ही चित्रकार आहोत पण असं जमत नाही. त्या चित्रकाराला नमस्कार करायचे, निघून जायचे. आता काय करावं, खजील झालेला राजा काय करावं म्हणून एके ठिकाणी बसला होता राज्याच्या बाहेर. एक गुराखी आला, तो म्हणाला महाराज काय झालं, म्हणे असं असं झालं. म्हणे मी प्रयत्न करू काय, म्हणे तू कधी काही केलंय, चित्र काढलंय. तो म्हणला कधीच नाही, कधीच नाही. तुला रंगसंगती तरी काही संबंधच नाही. मला 2च रंग माहिती आहेत, एक भाकरीचा आणि दुसरा भाजीचा, बाकीचे रंग माहित नाहीत मला. अरे मग तुला रंग माहिती नाही, कधी तू हातामध्ये कोंचला घेतला नाहीस, काय तू चित्र कसा काढणार. तो म्हणला प्रयत्न करायला काय हरकत आहे. आतापर्यंत आलेल्या चित्रकाराने काहीच केलं नाही, नुसतं बघून नमस्कार करून गेले. मी प्रयत्न करतो, निदान नंतर कोणीतरी तुम्हाला विचारताना म्हणेल की नाही कसं का असे ना, पण प्रयत्न करून अपयश आलं ना मग रडायचं नाही. प्रयत्नच न करता अपयश आलं तर त्याला काही अर्थच राहत नाही. प्रयत्न करून अपयश आलं, देवाची इच्छा, बघू आपण काय करा म्हणून बघू. त्या गुराख्याला घेऊन राजा दरबारात त्यात आला, त्या खोलीमधलं चित्र दाखवलं आणि ते चित्र बघितल्यानंतर बाकीचे सगळे चित्रकार निस्तब्ध व्हायचे, निशब्द व्हायचे, स्तब्ध होऊन जायचे. तसं हा गुराख्याने ते चित्र बघितलं आणि म्हणलं हे काढायचंय का. म्हणलं हो, असं हुबेहूब काढता आलं पाहिजे. बिलकुल काढतो, काढणार, 100% काढणार महाराज. तू कधी हातात कधी ब्रश धरला नाही नसे ना का, पण काढणार चित्र.
राजा म्हणाला कसं काढशील, ते विचारायचं नाही, ते विचारायचं नाही. माझं मला तुम्ही काय इथं त्यांनी रंग ठेवलेले आहेत ना, याच रंगाचा वापर करून मी हुबेहूब चित्र काढीन. बर, काय पाहिजे मग तुला? काही नाही, एकच काम करायचं, मी सांगेपर्यंत या खोलीचा दरवाजा उघडायचा नाही. मी सांगितल्यानंतरच दरवाजा उघडायचा. माझ्या जेवणाचं वगैरे दरवाजा खालून काहीतरी एक छिद्र करा, मला त्याच्यातून जेवण सरकवत राहा, बाकीचं सगळं मी करतो. 8 दिवसानंतर त्या राजाने व्यवस्था केली सगळी. 8 दिवसानंतर त्या गुराख्याने सांगितलं, महाराज दरवाजा उघडा. राजाने दरवाजा उघडला. प्रधान, मंत्री, नगरजन सगळ्यांना उत्सुकता, कसं झालं असेल. आता या चित्राची बरोबरी करणारा गुराखी असावा काय, ज्यांनी कधी हातामध्ये ब्रश धरला नाही, कुंचला धरला नाही, कधी रंग माहित नाहीत त्याला, आणि त्याने कसं काढलं असेल, बघावं बघावं म्हणून सगळे जमलेले. त्याने दरवाजा उघडायला सांगितला. दरवाजा उघडला गेला. राजा, प्रधान, मंत्री, नगरजन आत आले. बघतात तर महाराज हुबेहूब चित्र, एक कणाचा फरक नाही इकडचा तिकड. जसं त्या चित्रात तसंच या चित्रात, काही फरक नाही. राजाला इतका आनंद झाला. राजाने गळ्यातला कंठा काढला, ताबडतोब बक्षीस देऊन टाकला. तो म्हणाला, नंतर बक्षीस नंतर देईन, मोठं बक्षीस, पण आत्ता मी खुश झालो, हा कंठा तुला. देऊन टाकला. सगळे नगरजन खुश झाले. अरे आपल्या राज्याची इज्जत चालली होती, बरं झालं, यांनी वाचवलं, यांनी आपलं नाक वाचवलं. सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं. चित्रकाराने सुद्धा मान्य केलं, बरोबर आहे म्हणे, काही नाही, माझं समाधान झालं. माझ्यासारखाच विद्वान तुमच्याही राज्यामध्ये, हा विद्वान रोज फक्त गुरं राखायला जातो, माझ्यासारखा विद्वान चित्रकार तुमच्याही राज्यामध्ये, त्या चित्रकाराने या गुराख्याला नमस्कार केला. आपल्याजवळ होतं ते द्रव्य देऊन टाकलं, मी निघतो, निघून गेला. राजाने दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये त्या गुराख्याचा सत्कार केला, जाहीर मुलाखत. राजाने विचारलं, बाबा 8 दिवस तू हातामध्ये कधी ब्रश न घेतलेला, हातामध्ये काही तुला रंगसंगतीचं ज्ञान नाही, काय केलंस म्हणून हे चित्र काढता आलं? त्याने सांगितलं, काहीच नाही महाराज, हे चित्र ज्या भिंतीवर होतं त्याच्या समोरची भिंत मी घासून घासून इतकी आरशासारखी लखलखीत केली की त्याचं प्रतिबिंब ह्याच्यात पडलं. मी काही केलं नाही. प्रतिभिंती चोखटे, समोरील चित्र उमटे, तैसा अर्जुन आणि वैकुंठे नांद तसे बोधू. त्या पद्धतीचा बोध भगवंताच्या अंतःकरणात परमात्मा स्वरूपाचा जसा बोध आहे तसाच अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये आहे, हे ज्ञानोबाराय सांगतात. आणखीन काही प्रमाणानं आपल्याला या बोधाचा विचार, हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदय घातले, म्हणजे काय केलं याचा विचार करायचा आहे. उद्याला पाहू.